हे शेतकरी जोडपं का व्हायरल होतंय? या दोघांना एक पर्स सापडली, पण त्यात अद्भुत प्रकार. अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा. रस्त्याच्या कडेला पडलेली एक साधीशी पर्स, पण त्या पर्समध्ये असं काही होतं, ज्यामुळे एका शेतकरी दाम्पत्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलं. ही घटना आहे अहिल्यानगरमधील निमगाव माळुंगी येथील. इथले शेतकरी मनोहर संभाजी चव्हाण आणि त्यांच्या धर्मपत्नी रुपाली चव्हाण हे आपल्या साध्या कष्टकरी आयुष्यात समाधानी आहे. रोजप्रमाणे शेतीची कामे, जनावरांची देखभाल आणि घरची जबाबदारी अशी त्यांची दिनचर्या सुरू होती. त्या दिवशीही असं काही नेहमीसारखं सुरू होतं. कोणालाही अजिबात कल्पना नव्हती की दिवसाच्या शेवटी त्यांच्यासमोर एक अशी घटना येईल, ज्यामुळे त्यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होईल. मनोहर चव्हाण यांनी त्या दिवशी शेतातील कामं पूर्ण केली. त्यानंतर नेहमीप्रमाणे डेअरीवर दूध देऊन ते घरी परत येत होते. रस्त्यावरून जात असताना त्यांच्या नजरेस अचानक एक पर्स पडलेली दिसली. सुरुवातीला ती कोणाची असेल, कोणी चुकून टाकली असेल का, की एखाद्याने मुद्दाम फेकून दिली, असे त्यांना अनेक प्रश्न पडले. त्यांच्या मनात असे अनेक प्रश्न आले. त्यांनी ती पर्स उचलली आणि घरी आणली. त्यांच्या पत्नी रुपाली चव्हाण यांनी ही बाब सांगितली. दोघांनी मिळून ही पर्स काळजीपूर्वक उघडली. त्यात आतमध्ये काय असेल याची त्यांना उत्सुकता होती. काही क्षणात ते दोघेही शांत होते, कारण आत दिसलं असलेल्या वस्तूंना त्यांना अक्षरशः धक्का बसला. ही साधी पर्स नव्हती. तिच्यात काही अत्यंत मौल्यवान वस्तू असल्याचं स्पष्ट दिसत होतं. अशा परिस्थितीत अनेक जण वेगवेगळे निर्णय घेतात, पण चव्हाण दाम्पत्याने घाई न करता पुढे काय करायचं आता याचा शांतपणे विचार केला. पर्समध्ये असलेली वस्तू पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही वस्तू आपल्याला त्या व्यक्तीची खूप महत्वाची असणार. त्यात तब्बल 5 तोळे सोन्याचे दागिने होते आणि काही रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि महत्वाची कागदपत्री होती. आजच्या बाजारभावानुसार 5 तोळे सोन्याची किंमत लाखो रुपयांमध्ये जाते. त्यासोबतच असलेले पैसे, हरवलेल्या व्यक्तींची किती मोठी अडचण झाली असेल, यांची त्यांना कल्पना आली. पण एवढी मोठी संपत्ती असून मनोहर आणि रुपाली चव्हाण यांच्या मनात त्यांच्यावर हक्क सांगण्याचा विचारही आला नाही. उलट ही पर्स त्यांच्याजवळ आली. त्यांच्या मालकाकडे सुरक्षित पोहोचावी त्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली. अशीच त्यांनी त्यांची भूमिका निभावली. त्यांनी पर्समधील कागदपत्रे काळजीपूर्वक पाहण्यास सुरुवात केली. कोणते नाव, कोणाचा पत्ता किंवा कोणाची माहिती मिळते का याचा ते शोध घेत होते. कागदपत्रे आणि त्यांच्यामधील माहितीच्या आधारे त्यांनी पर्स मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांना काही फोटो आणि ओळखीसाठी उपयुक्त पडणारी अशी माहिती मिळाली. त्यातून त्यांना संबंधित व्यक्तींचा संपर्क शोधण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने त्यांना हनुमंत रामभाऊ रणसिंग यांचा मोबाईल क्रमांक मिळाला. मात्र खात्री करूनच पुढचं पाऊल उचलायचा असा त्यांनी निर्णय घेतला. मनोहर चव्हाण यांनी हनुमंत रामभाऊ रणसिंह यांना फोन लावला. त्यांनी पर्सबाबत माहिती दिली आणि काही ओळख पटणारे प्रश्न विचारले. नरसिंग यांनी दिलेली माहिती, पर्समधील वस्तू यांचा मेळ बसल्यानंतर खात्री झाली की पर्स खरोखर त्यांची आहे. त्यानंतर चव्हाण दाम्पत्याने त्यांना आपल्या घरी येण्यास सांगितले आणि काही वेळानेच हनुमंत रामभाऊ नरसिंग त्यांच्या घरी पोहोचले आणि हरवलेली पर्स मिळेल अशी त्यांना आशा होती, पण त्यातले सर्व सामान जशास तसं सुरक्षित असेल याची अपेक्षाही नव्हती. मनोहर, रुपाली चव्हाण यांनी कोणतीही अट न घालता ती पर्स त्यांच्या हाती दिली. रणसिंह यांनी पर्स उघडून पाहिली तेव्हा त्यांना संपूर्ण गोष्टीचा धक्काच बसला, कारण सोन्याचे दागिने, रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि कागदपत्रे सुरक्षित असल्याचे पाहून त्यांना मोठा दिलासा मिळाला. आपली इतकी मौल्यवान वस्तू सुरक्षित परत मिळाल्यामुळे रणसिंह दाम्पत्य भावूक झाले. त्यांनी मनोहर चव्हाण आणि रुपाली चव्हाण यांचे मनापासून आभार मानले. एवढ्या प्रामाणिकपणे वागणारे लोक आजही समाजात आहेत याचे त्यांना आश्चर्य वाटले आणि आनंदीही झाला. त्या क्षणी दोन्ही कुटुंबामध्ये विश्वास आणि माणुसकीचं नातं निर्माण झालं. या प्रामाणिकपणाचा सन्मान म्हणून रणसिंह दाम्पत्याने मनोहर चव्हाण यांना काही बक्षीस देण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोहर चव्हाण यांनी ते नम्रपणे नाकारले. त्याने कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नसल्याचे स्पष्ट सांगितले आणि हरवलेली वस्तू तिच्या मालकाजवळ परत देण्याचे हे त्यांचे हेतू असल्याचे त्यांनी पूर्णपणे स्पष्ट केले.
सर्वात मोठं समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं. ही घटना गावात पसरली आणि त्यानंतर सोशल मीडियावर पोहोचली. अनेक लोकांनी मनोहर संभाजी चव्हाण आणि रुपाली चव्हाण यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं. तर काही लोक असे म्हणत होते, की एवढे पैसे असून सुद्धा यांनी प्रामाणिकपणा दाखवला, यांची जिंदगी सवरली असती. तर काही लोक असे बोलत आहेत. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. पैशापेक्षा माणुसकी मोठी असते, हा संदेश या घटनेतून पुन्हा एकदा समाजासमोर आला. त्यामुळे हे शेतकरी दाम्पत्य संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चेचा विषय ठरलेला आहे.